खासदार ओमराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याचं कळतंय। पवनराजे हत्याकांड प्रकरणावर सुद्धा चर्चा झाली आहे अशी एक माहिती कळती आहे। निश्चितच राजकीय वर्तुळातली ही एक मोठी भेट म्हणावी लागेल। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटे विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, ही सगळ्यात महत्त्वाची एक भेट म्हणता येईल। एकतर बंडखोर खासदारांमध्ये सगळ्यात चर्चेतला जो चेहरा राहिला तो म्हणजे ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जी सध्या शक्यता वर्तवण्यात येते, काय आणखी कुठले कुठले मुद्दे यामध्ये चर्चिले गेलेले असावेत, काय शक्यता आहे? निश्चितच ज्या पद्धतीनं तुम्ही आता म्हणालात की ओमराजे निंबाळकर हे चर्चेतले खासदार आहेत, त्याच पद्धतीनं या चर्चेतल्या खासदारानं काल मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही सुद्धा चर्चेचाच विषय ठरते। जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या विस्ताराचा। केंद्रीय मंत्रिमंडळातल्या विस्तारासह ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अशा विविध उच्चस्तरीय संस्थांमध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात दाद मागणार असल्याचं सुद्धा ओमराजेंनी म्हटलं होतं। तो सुद्धा मुद्दा या सगळ्या भेटीमध्ये चर्चेला गेला असल्याची शक्यता वर्तवली जाते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारसंघातल्या कामांच्या संदर्भात काही निवेदनं सुद्धा द्यायची होती, त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशा प्रकारची सुद्धा माहिती ओमराजेंच्या काही निकटवर्तीयांकडनं आणि स्वतः त्यांच्याकडनं सुद्धा अनऑफिशियली देण्यात आलेली आहे। एकंदर आपण जर पाहायला गेलं तर शिंदे गटामध्ये या प्रवेश केलेल्या 6 खासदारांमध्ये काही खासदार असे देखील आहेत, ज्याची बातमी सुद्धा आपण झी24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगितली होती की काही खासदार हे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने, मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाने आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानंतर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला। त्यामध्ये ओमराजेंचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि या सगळ्या गोष्टी पार्श्वभूमीवरती ओमराजेंनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते। पुढील काळामध्ये नेमक्या कशा पद्धतीने घडामोडी घडतात हे देखील पाहावं लागणार आहे। मुख्यत्वे पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा जो निकाल आहे तो ओमराजेंच्या विरोधात गेला होता। त्या संदर्भात सीबीआयच्या माध्यमातून आपण उच्च न्यायालयामध्ये अपील करणार असल्याचं त्याच वेळेला ओमराजेंकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं। या विषयावर सुद्धा जवळपास 25 ते 30 मिनिट या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। यावेळी तानाजी सावंत हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, मात्र ते चर्चेवेळी आतमध्ये होते की नाही याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाहीये। त्यामुळे एकतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, दुसरं म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात मागितली जाणारी दाद आणि जिल्ह्यातल्या काही राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर झालेली चर्चा, या 3 मुद्द्यांवर ओमराजे निंबाळकर आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे। त्यामुळे या सगळ्या चर्चेतून नेमकं काय फलित समोर येते आणि जर केंद्रीय मंत्रिमंडळामधील समावेश होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ग्रीन सिग्नलसाठी ओमराजे गेले असतील तर तो सिग्नल ओमराजेंना मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय ओम, असे संपर्कात राहा।